नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, राजकारणी माणसांनी बोलताना अनेक गोष्टीचं भान ठेवायला हवं असतं आणि ठेवायचं असतं. कारण तो जे बोलतो ते उद्या बुमरँग म्हणून त्याच्यावरतीच उलटू नये याची खबरदारी त्याने घ्यायची असते. पण विरोधी पक्षनेते झाल्यानंतर सुद्धा राहुल गांधी या सगळ्या प्रकाराची काळजी घेताना दिसत नाहीत. त्याच्यामुळे अनेकदा काय होतं की आता परवा त्यांनी बजेटवरच्या भाषणामध्ये एकतर हलवा, म्हणजे आपल्याकडे एक परंपरा आहे की जेव्हा बजेट पूर्ण होतं तेव्हा त्या बजेटशी संबंधित जे काही कर्मचारी असतात ते मिळून हलवा बनवतात आणि मग तो खाल्ला जातो, त्याचे फोटो छापले जातात. तर यावेळी त्याने असा पॉईंट काढला, काय विचित्रच पॉइंट, म्हणजे मला तरी कळला नाही, की म्हणे ये हलवा जो बना रहे हैं और जो खा रहे हैं उसमें पिछड़े जाति के कितने लोग हैं, आदिवासी कितने. आता तिथे अनेक डिफरंट बॅकग्राऊंडचे अधिकारी काम करत असतात बजेटवरती, कारण बजेटचं काम फार मोठं आहे हो. आणि अशा वेळी काय त्या पर्टिक्युलर अधिकाऱ्याची जात बघितली जात नाही ना. तशावेळी खरं तर जातीचा उल्लेख विरोधी पक्ष नेत्याकडनं तर होऊच नये, पण त्यांनी तो तसा केला. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, हा उल्लेख करत असताना त्यांनी अनेकदा जी काही भाषा वापरली ती मला वाटते की, आणि त्यांना अनेकदा सभापतींनी त्याच्यावरनं त्यांना झापलं पण, की तुम्ही विरोधी पक्षनेते आता आहात राहुलजी, तुम्ही सांभाळून काही संकेत पाळायला हवेत. तर ते लोकसभा अध्यक्षांनाच प्रश्न विचारायला लागले. तर ते म्हणाले की आप मुझे सवाल नहीं पूछ सकते. आणि बरोबर आहे, तुम्ही लोकसभेच्या अध्यक्षाला प्रश्न नाही विचारू शकत. बरं, हे एक झालं. आता त्यांनी जो विषय काढला हलवा, आता ह्याच्यावरनं लोकसभेमध्ये 2 भाषणं झाली आणि एवढं जबरदस्त राहुल गांधींवरती, म्हणजे त्यांच्याच भाषेत सांगायचं तर त्यांच्यावरती खटाखट, फटाफट, झटाझट हल्ले झाले ह्या एका हलवा या शब्दावरनं. आणि याच्यामध्ये आघाडीवर होते अनुराग ठाकूर. ते आता मंत्री नाही आहेत, पण त्यांचं भाषण इतकं परिणामकारक झालं, इतकं व्हायरल झालं ते भाषण, की पंतप्रधानांनी त्यांना मुद्दामून ट्विट करून शाबासकी दिली की हे खरं एक्सपोज करणं आहे इंडिया आघाडीला. इतकं सुंदर त्यांचं भाषण झालं आणि त्यांनी अनेक पॉईंट्स काढले आजच्या भाषणामध्ये. त्याच्यानंतर निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री आहेत, त्यांनी हलवा ह्या विषयावरती बरंच मंथन केलं आणि काँग्रेसला दाखवलं की हे हलवा खायची ही जी काही परंपरा आहे ही आताची नाही आहे, ही काँग्रेस असल्यापासूनची आहे. तर अशामुळे काय झालं की या, आणि त्याच्यामध्ये परत अनुराग ठाकूर राहुल गांधींचा अतिशय आवडता विषय जो त्यांनी ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा मांडला, की जातीगत जनगणना हा त्यांचा आवडता विषय. आणि त्यांनी सरकारला चॅलेंज केलं की हे विधेयक आम्ही पास करून दाखवू, किंवा जातीगत जनगणना हम पास करके दिखाएंगे वगैरे वगैरे. ते ठीक आहे, ते विधेयक ते आणतील किंवा मांडतील त्यांच्या बाजूनी, तो नंतरचा प्रश्न आहे. पण प्रश्न असा आहे ह्या संदर्भामध्ये, जेव्हा अनुराग ठाकूर यांनी विचारलं त्यांना की राहुलजी आपकी जाती कौन सी आहे, तर ते भडकले, म्हणजे तुम्ही माझा अपमान करताय. अरे राहुलजी, तुम्हाला लक्षात नाही आहे का, ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये एका वार्ताहराला तुम्ही असा प्रश्न विचारला की तुम्हारे मालिक कौन है, उसकी जाती क्या है, आणि त्या वार्ताहराला मारहाण झालेली. राहुल गांधीने सांगावं लागलं की प्लीज उनको मत मारो, म्हणजे राहुल गांधी आणि काँग्रेसचे समर्थक त्याला मारत होते, इथपर्यंत पाळी आली. तुम्ही अशा वेळी तुम्ही जात विचारता, आणि जेव्हा तुम्हाला तुमची जात विचारली जाते लोकसभेमध्ये तर तुम्हाला राग येतो. अखिलेश यादव तर उठून उभे राहिले, जे पदोपदी जातीचा उल्लेख करत असतात दुसऱ्यांच्या. ते अनुराग ठाकूरना म्हणतात की आप इनकी जात कैसे पूछ सकते हो. अरे
उद्या जातीगत जनगणना जर करणार असेल तर प्रत्येकाला त्याची जात तुम्हाला विचारावीच लागेल ना. मग नका बोलू तुम्ही जातीवरती. काय झालंय की भारतीय जनता पक्षाचं जे हिंदुत्वाचं राजकारण आहे ते जर मोडीत काढायचं असेल तर यांना जातीवर जाणं आवश्यक आहे. आणि जातीवरती जाणं हे निश्चितपणे देशाकरता योग्य नाही आहे आणि यांनी देश पुढे जाणार नाही हे खरं तर राहुल गांधींना कळायला हवं. बरं, परत दुसरं काय होतंय की राहुल गांधींना असं वाटतंय, आता अखिलेश सुद्धा आज मैदानात आले का? कारण त्यांच्या लक्षात आलेलं आहे की सगळा फोकस राहुल गांधींवरतीच जातोय आणि ते त्यांना परवडणारं नाही. ममता बॅनर्जींना ते परवडणारं नाही आहे. केजरीवाल यांना परवडणारं नाही आहे की सगळा फोकस राहुल गांधी यांच्यावरती जाईल. त्याच्यामुळे हळूहळू काय होतं आहे की हे जे इंडिया आघाडीतले जे इतर पक्ष आहेत ते कुठेतरी अस्वस्थ होत आहेत की अरे सगळा फोकस राहुल गांधी आपल्यावरतीच घेऊन जात आहेत की काय. आणि राहुल गांधी बेलगामपणे काहीही बोलतात, कुठल्याही विषयाचा आपला काय परिणाम होईल, आपण विरोधी पक्षनेते आहोत ह्याचं भान त्यांना कधी कधी राहत नाही आणि मग ते काही बाई बोलतात. असं होऊ नये. खरं म्हणजे एक तुमच्या जे तुमच्या नेतृत्वाखाली तुम्हाला 99 जागा मिळालेल्या आहेत राहुलजी. फार मोठा विजय तुम्ही प्राप्त केलेला आहे. अशावेळी फार जबाबदारीने आणि फार काळजीपूर्वक तुम्ही भाषण करायला हवं. तर त्याच्याऐवजी जर तुम्ही असं भाषण करायला लागलात की जातीवरनं आणि धर्मावरनं वगैरे जर तुम्ही बोलणार असाल तर तुम्ही तुमचे जे विरोधक आहेत त्यांनाही चान्स देताच ना. आता काय झालं, हलवा या प्रकरणावरनं तुम्ही एक फुलटॉस दिला भारतीय जनता पक्षाला आणि त्याने फार काँग्रेसचा आणि तुमचा हलवा करून टाकला. तर असं नका होऊन देऊ ना. तुम्ही आता विरोधी पक्ष नेते आहात, तुमच्याकडनं लोकांच्या अपेक्षा आहेत, नवे लोकांवरचं तुमच्याकडे बारकाईने लक्ष आहे आणि तुम्हाला जर पुढे घेऊन जायचं असेल काँग्रेसला 99च्या पुढच्या निवडणुकीमध्ये तर तुम्हाला संयम बाळगून जबाबदारीने आपलं जे काही पद आहे त्याचा विचार करता पुढचं राजकारण तुम्ही करावं अशा अपेक्षेने लोक तुमच्याकडे बघता आहेत राहुलजी. आणि मला असं वाटतं की तुम्ही त्याचं भान ठेवाल आणि भविष्यात अशा तऱ्हेचे प्रसंग की तुम्ही फुलटॉस दिला, जो तुम्ही हलवा ह्या शब्दामुळे दिलात त्याचा फुलटॉस न देता एक स्टेडी बॅटिंग कराल अशी लोकांची अपेक्षा आहे. बघूया मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.